यांचा सत्कार करते सचिन मोरे. स्ट्राईकला होतं अनिकेत वाडकर, नॉन स्ट्राईकला सौरभ. बघूया आपल्या संघासाठी दोन्ही फलंदाज काय करतात. हा वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव संख्या होती ती 1. अनिकेत वाडकर पुन्हा तयार, काय करते बघूया आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात, धाव संख्या जाऊन पोहोचते ती 2 वरती. बघूया अनिकेत वाडकर आपल्या या आणि उत्कृष्ट फटका होता, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण त्यांना याच्याकडून. आणि या जोराचा फटका, या जोराच्या फटक्याने या 4 धावा आणि या 4 धावाच्या स्वरूपात धावसंख्या होती ती 6. धावसंख्या जोडली जात आहे ती 6 वरती जाऊन पोहोचली धावसंख्या. स्वामी फार्म हाऊस क्षेत्ररक्षण निवडलं होतं नाणेफेक जिंकल्यानंतर. तसंच सागर, पार्थ आणि मनोज लेग साईडला त्यांना वळवलं गेलंय. प्रतीक सुद्धा चांगली क्षेत्ररक्षण करू शकतो. हा वाईटच्या स्वरूपात वाईट +1 धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 वरती. आणि हा सुंदर असा टॅप सागर याच्या हातामध्ये. बघूया आपल्या आणि हा सुंदरचा फटका होता अनिकेत वाडकर यांचा. आणि काही मला वाटतं या बॅट मधून फटके बसत नव्हते म्हणून हा नवीन अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 वरती. आणि हा सुंदर असा फटका प्रत्येकाला समजला नाही. प्रतीक खराब क्षेत्ररक्षण प्रतीकाचं आणि या संघाची धावसंख्या जोडते ती 13. अभिषेक वाडकर काय करतो बघूया. आपल्या गोलंदाजीने प्रभावी करू शकतो अभिषेक वाडकर. अनिकेत वाडकर 1 रन चोरताना उत्कृष्ट फलंदाज मानला जातो आणि त्यांना सामोरे जाणार. पार्थ सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि या धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 वरती. अभिषेक वाडकर समजवताना पार्थ याला. सौरभ काय करता बघूया. सुंदर असा टॅप, सुंदर टॅपने या 2 धावा, सुंदर अशा टॅपने या 2 धावा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 वरती. हा चेंडू काही समजलेला नाही. 1 अतिरिक्त धाव, धावसंख्या होते ती 18. सौरभ काय करते बघूया. सुंदर असं टॅप, मगाचाच फटका बघायला मिळतो आपल्याला. आकाश 2 धावा, या 2 धावांनी धावसंख्या होती. आणि पुन्हा असा फटका सागर यानं क्षेत्ररक्षण चांगलं केलं त्या फटक्यावरती. सौरभ फलंदाजी करू शकतो बघूया, प्रभाव करू शकतो. सुंदर असं टॅप, सुंदर असं टॅपने या 4 धावा, या 4 धावांनी संघाची धावसंख्या सुद्धा गतीने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती जे आपल्याला वर्चस्व दाखवलं त्याचा मारक. धावसंख्या 24. सागर बघूया गोलंदाजी करताना षटक घेऊन येतोय आपल्या संघाकडून. पहिलं वैयक्तिक पहिलं. अनिकेत वाडकर हा फलंदाजी करू शकतो आणि प्रभावी सुद्धा होऊ शकतो. आणि या 4 धावांनी धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 वरती. 9 स्वरूपात अतिरिक्त धाव, धावसंख्या होती ती 29. सुंदर असा फटका लेग साईडला टळवला आणि या 2 धावा आणि धावसंख्येत जोराने वाढते. धावसंख्या होते ती 31. अनिकेत बघूया फटका समोर फुटालेला. सागराला समजला सुद्धा नाही. त्यांच्या बॅटमधून जो फटका निघाला होता. आणि हा सुंदर असा परत फटका. अभिषेक कर्णधार चांगलं क्षेत्ररक्षण करतात. रनआउटचा चान्स. सागर चांगलं असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. अभिषेक वाडकर, अनिकेत वाडकर यांचे भाऊ बंधू. सौरभ काय करतो बघूया. सागर आणि हा ट्रिपल चिप होताना, बॉल घेताना सौरभ आपल्या संघाला नाराज करताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती
36 वरती शेखर साटवीलकर सागर याला मारा करणार पुढे उंची मारण्याचा प्रयत्न यशस्वी झाला शेखर साटवीलकर अनिकेत वाडकर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 40 वरती बघूया प्रणय काय करतो आपल्या संघासाठी बघूया अनिकेत काय करतो या चेंडूवरती आणि हा टॅप मारण्याचा प्रयत्न स्लो मोशनने अभिषेक वाडकर यांनी तो चेंडू अडवला आणि हा जोराचा फटका आणि या आकाश 4 धावा या 4 धावाने संघाची धावसंख्येत भर होते धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 हा पुढे मारण्याचा प्रयत्न या 2 धावा धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 वरती अनिकेत वाडकर हा टॅपच्या स्वरूपात 2 धावा अतिरिक्त धाव धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 धावसंख्या जाऊन पोहोचली ती 50 वरती हा स्कोर धावसंख्या वाढते या अतिरिक्त धावाने अतिरिक्त खेळाने हा 50 धावाचा आणि या कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंडू येताना अजून येण्याची बाकी आहे आपली फलंदाजी येईल अपेक्षा करा आणि हा स्लो मोशन मध्ये या 4 धावा 9च्या स्वरूपात अतिरिक्त धाव मिळताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न प्रतीकेने अडवला चांगला क्षेत्रक्षण म्हणावं लागेल आणि या चेंडूवरती कोणाचाच लक्ष नाही आणि या रनआउटचा चान्स गमावताना दोन्ही गोलंदाजांनी क्षेत्ररक्षण केलं अरे यार आणि एकटा तिकडे राहा ह्याला इकडे ठेव ना कोपऱ्यात आकाश टाळ्या सत्कारासाठी हरीश चव्हाण यांचा सत्कार करताना दत्ताराम बडगे चला सामन्याला सुरुवात करूया आकाश चव्हाण आपला हा सामना सुरू होताना बघूया स्वामी फार्म हाऊसचा हा नवीन खेळाडू चेहरा दिसतो तो ईश्वरी स्टोर मधून खेळला होता मागच्या वर्षी मला आठवतंय आणि चांगली फलंदाजी केली होती हा वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धावसंख्येत भर होते 1 रनाने अशी धावसंख्या वाढत राहील त्यांच्याकडे मी अपेक्षा करतो आणि हा चांगला चेंडू नितेश देवलाटकर यांचा घातक गोलंदाज आहे तिथे देवलाटकर या जीपीएल साठी हा लो बॉलच्या स्वरूपात या 4 धावा आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या होती ती आरामशीर केली शेवटपर्यंत 4 बार आहे दोघं 6 रन झाला धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 वरती अभिषेक काय करतो बघूया आणि हा सुंदर असा कॅच केलेला चेंडू अभिषेक समजला नाही तेवढंच चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवताना नितेश देवलाटकर घातक गोलंदाज कुठलाही स्विंग करू शकतो गोलंदाज अभिषेक आणि चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आपल्याला मैत्री ग्रुप या संघाकडून अनिकेत वाडकर कर्णधार अभिषेक वाडकर काय करतो बघूया नितेश देवलाटकर बघूया गोलंदाजी करू शकतो प्रभाव करू शकतो आणि या वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव 9 बॉलच्या स्वरूपात अतिरिक्त धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 वरती संतोष देवलाटकर पुढे कमेंट करणार उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले ते दिनेश देवलाटकर यांनी आपल्या बॉलिंग मध्ये आणि स्ट्राईकला तो अभि नामांकित डावखुरा फलंदाज आणि आता नॉन स्ट्राईकला तो सागर त्याला मारा करतो तो नितेश देवलाटकर
आणि हा पुढील टोलूला चेंडू आहे, एक धावेसाठी जातोय, एक धावेसाठी गच्चा चित्रक्षणी साईला ट्रॉफी डावकुरा फलंदाज आणि दिनेश देवळकर यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो मध्ये नितेश देवळाटकर यांचे गुरुवर्य म्हणजे संतोष देवळाटकर कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत आणि या नोबलच्या स्वरूपात अतिरिक्त धाव मिळताना दहावरती अभिषेक वाडकर मारा करणार, गोलंदाजी करतो तो नितेश. बघूया आपल्या संघासाठी काय करतो. हा सुंदर असा पटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण अनिकेत वाडकर याचं अनिकेत घुसला बा आणि त्यांना समोर आहे तो स्ट्राईकला आहे सागर. बघूया आपल्या संघासाठी काय करतो. संघाची धाव संख्या झाली तिथं बिनबाद धाव. अनिकेत मारा गोल झाला आणि सागर चव्हाण त्याची जागा घेण्यासाठी पार्क. बघूया आपल्या संघासाठी काय करतो. अनिकेत वाडकर डावखुरा गोलंदाज, हा टॅप दोन रनसाठी 2 रन आपले घातक गोल पार्क आणि अनिकेत पार्क सागरची पुढे संबंधित आला तो पार्क. बघूया आपल्या संघासाठी काय करतो पार्क, घातक गोल 2 रन आणि संघाची धाव संख्या झालेली ती 12, 1-12. अनिकेत आणि आपण मस्त चेंडू तोडवला आहे पण तेवढ्याच आपल्या फॉलोमध्ये क्षेत्ररक्षण करतोय अनिकेत आणि निर्धाव चेंडू जातोय अनिकेत याचा. अनिकेत आणि नोट 1-13 पार्क परत उजव्या त्याने पार्क त्यांना मारा करतो तो अनिकेत. डावकुरा गोलंदाज अनिकेत संघाचा कुल कर्णधार पार्थ वाडकर. आपल्याला नम्र विनंती आहे की आपल्याला धावांची गरज आहे. अभिषेक वाडकर नॉन स्ट्राईकला उभे आणि गोलंदाजी करू शकतो, प्रभावित होऊ शकतो. बघूया अनिकेत वाडकर काय करतो. पुन्हा एकदा वर्क लेगचा हा चेंडू धाव संख्या जाऊन पोहोचले ते 15वरती. अतिरिक्त धाव संख्येत वाढ खेळावी लागेल. 62 धावांचं लक्ष ठेवलंय समोरच्या टीमने आपल्याला अपील केलं. बघूया आणि जीवन साठवूरकर शेखर काय करतो बघूया. वैयक्तिक पहिलं षटक त्यांचा, समोर असा फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. अभिषेक वाडकर फटकेबाजी करू शकतो. शेखर साठवूरकर आज गोलंदाजी करताना. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. हा सुंदर असा टॅप, या सुंदर असा टॅपने हा चेंडू सुद्धा बाहेर आणि या 4 धावा आणि या 4 धावाच्या स्वरूपात हा पुन्हा टॅप, पुन्हा 4 धावा. खराब गोलंदाजी बनावी लागेल शेखर साठवकर यांची आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वरती. 62 धावांचं लक्ष आहे आणि आउट होतो फलंदाज अभिषेक वाडकर. निराश होताना ड्रेसिंग रूम मध्ये जाताना चांगली फलंदाजी करत होता अभिषेक. झटका लागला स्वामी फार्म हाऊस या संघाला. पुढील फलंदाज तात्या, स्ट्राईकला जो तात्या, मारा करू शेखर, वैयक्तिक पहिलं आणि संघाने तिथे षटक घेऊन देतो आणि स्टंपिंग केलेली आहे. अंपायरिंग बाहेर काय आउट. दुसरं षटक संपलेलं आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 23. मला वाटतं तो वरचं ग्रीन वाला मला वाटलं लाल. दिनेश देवळाटकर बघूया त्याचा मारा करणार सुरेश मोरे. फलंदाजीसाठी त्यांना आज चान्स मिळालाय. पुन्हा असा फटका. शेखर साठवकर चांगलं क्षेत्ररक्षण करताना धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या होती ती 23. पुन्हा असा टॅप करण्याचा प्रयत्न, या टॅप करण्याचा प्रयत्न या 4 धावा, या 4 धावाने संघाची धावसंख्या गतीने वाढते. दिनेश देवळाटकर नाराज होताना 4 धावा नो बॉलच्या स्वरूपात अतिरिक्त धाव, एकूण 5 धावा. या वाईटच्या स्वरूपात ही सुद्धा अतिरिक्त धाव. सुजित भोसले आज विकेट किपिंग करताना. सुरेश मोरे हा जोराचा फटका.
दिनेश देवलाटकर. पंच हा फुलटॉस चेंडू त्याचा सुद्धा मारा केला प्रणय चव्हाण याने. आणि सांगायचं अंपायर स्कोअर हा जोराचा फटका क्षेत्रपतीचं क्षेत्ररक्षण करताना आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 वरती. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण दिनेश देवलाटकर यांचं.